माझे नाम अनुष्का संतोष रोकडे, मी इयत्ता 5वीत शिकते। ना पूछो जमाने से हमारी क्या कहानी है, ना पूछो जमाने से हमारी क्या कहानी है। हमारी पहचान बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी हैं। हमारी पहचान बस इतनी है कि हम सब हिंदुस्तानी हैं। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, पालक, मान्यवर आणि माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो, भारत हा अनेक सण उत्सवांनी सजलेला एक देश आहे, परंतु आजचा दिवस एक खास आहे, कारण आज उत्सवांचा उत्सव आहे। या महान राष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे मनोगत आपल्या समोर व्यक्त करते। मित्रांनो, आजच्याच दिवशी 1947 साली आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। 200 वर्षाच्या काळोख्या रात्रीतून स्वातंत्र्याची सोनेरी पहाट झाली। स्वतंत्र भारत हे राष्ट्र जन्माला आले। या 200 वर्षाच्या काळात आपले अनेक पूर्वज पारतंत्र्यात जन्मले आणि पारतंत्र्यातच मरण पावले। पण मित्रांनो, आपण भाग्यवान आहोत की आपण स्वातंत्र्याचा सोनेरी सूर्य पाहिला। काळ रात्रीच्या गर्भात लपलेला हा उष्काळ घडवून आणण्यासाठी आपल्याला रक्तरंजित संघर्ष करावा लागला। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला। त्यांच्या पराक्रमाने आणि बलिदानाने आज आपण स्वतंत्र भारतात स्वातंत्र्याने श्वास घेत आहोत। महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा दिला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन करून ब्रिटिशांशी लढा दिला। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांनी आणि यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपल्या तारुण्यातच भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आणि हे बलिदान देताना त्यांच्या ओठावरचे शब्द होते, लिख रहा हूँ अंजाम जिसका कल आगा जाएगा, लिख रहा हूँ अंजाम जिसका कल आगा जाएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकिलाब लाएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकिलाब लाएगा। चला तर मग एक नवीन भारत घडूया, जिथे सर्वांच्या स्वप्नांना पंख असतील, सर्वांच्या संधी समान असतील आणि सर्वांचा विकास एकत्रितपणे होईल। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत।